नमस्कार, मी शेफ स्वानंद जोशी. फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मंडळी, भजी कुणाला आवडत नाही? त्यात बाहेर जर पाऊस पडत असेल तर भजी खायची काही औरच मजा असते, नाही का? त्यातलाच एक भज्यांचा प्रकार आज तुम्हाला दाखवणार आहे. आज आपण करणार आहोत गाडीवरती मिळतात तशी गोल भजी, गोल कांद्याची भजी करणार आहोत. कांद्याची खेकडा भजी आपण नेहमीच करतो, त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे. पण आज तुम्हाला मी तीच गाडीवरची गोल भज्यांची रेसिपी दाखवणार आहे. अगदी सोपी आहे करायला. चला करायची सुरुवात. गोल भजी कांद्याची करण्यासाठी आता आपण त्याचं पीठ भिजवून घेऊया. मी बाऊल घेतला आहे, यामध्ये 2 वाट्या कांदा घेतला आहे मोठा, काढून घेतो याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता खूप बारीकही नाही आणि एकदम खूप मोठाही नाही, असा चिरला आहे. 2 वाट्या आहे कांदा. हिरवी मिरची घेणार आहोत, साधारण 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे. कोथिंबीर घेणार आहे भरपूर अशी. थोडासा हिंग घालूया. थोडीशी हळद, साधारण 1 पाव चमचा. लाल तिखट घेणार आहे 1 छोटा चमचा भरून. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला. नुसती हिरवी मिरची घातली तरी पण चालेल किंवा नुसतं लाल तिखट घातलं तरी पण चालेल. त्याचबरोबर अर्धा चमचा ओवा घेणार आहे, हातावरती खरकटवून घालूया. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया. आणि आत्ता आपण जे कांद्यामध्ये जिन्नस घातले ते सगळे कांद्याला छान लावून घ्यायचे. कांदा छान मोकळा करून घ्यायचा आहे. असा हाताने कुस्करून घ्यायचा कांदा, म्हणजे कांद्याला पण थोडंसं पाणी सुटतं. तुम्ही ते बघू शकता. आपण कांद्यात जे जिन्नस घातले ते सगळे इथे मी कांद्याला छान लावून घेतलेत. आता आपण बाकीचं घालूया. त्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलं आहे, साधारण 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तुम्ही ह्याऐवजी कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरू शकता. तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर घातलं की आपली जी भजी आहेत ती छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. आणि सोबतच जेवढा कांदा घेतला आहे तेवढंच इथे मी बेसन घेतलं आहे. आपण 2 वाट्या कांदा घेतला होता, त्याच्यासाठी 2 वाट्या बेसन घेतलं आहे. मिक्स करून घेऊया. आणि ह्याचं आपल्याला घट्टसर पीठ भिजवायचं आहे. आता आपण ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालूया आणि ह्याचं घट्टसर पीठ भिजवून घेऊया. इथे आपलं पीठ भिजवून तयार आहे. तुम्ही बघू शकता घट्ट पीठ भिजवलं आहे. घट्ट का भिजवायचं? तर हे पीठ सैल झालं तर ह्याची गोल भजी तयार होत नाही. आपल्याला कांद्याची गोल भजी करायची आहेत गाडीवर मिळतात तशी, त्यामुळे पीठ थोडं घट्ट भिजवायचं. तुम्ही बघू शकता असं जेव्हा आपण भजी टाकणार तेलामध्ये त्यावेळेला ते छान गोल आपल्याला करून टाकता येईल. आता मी एकीकडे तेल तापत ठेवलं आहे आणि ह्या स्टेजला आता मी अर्धा चमचा खायचा सोडा घालणार आहे. ह्यामध्ये खायचा सोडा घातला की भजी छान फुलतात आणि खुसखुशीत होतात. मिक्स करून घेऊया. आपलं कांद्याचं मिश्रण इथे तयार झालं आहे आणि तेलही आता तापलं आहे. आता मी गॅस मंद केला आहे आणि आता आपण ह्याची गोल भजी सोडूया. हातावरच साधारण गोल करून घ्यायचा भज्याचा, म्हणजे भजं छान गोल होतं. तुम्ही ते बघू शकता छान गोल भजी आलेत आपली. आता मीडियम आचेवरती याला छान कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेऊया. तुम्ही ते बघू शकता भज्यांचा आता छान रंग बदलला आहे आणि कुरकुरीत झाली आहेत. आता आपण ही काढून घेऊया. आता अशीच आपण सगळी भजी काढून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता आपल्या भज्यांना आता छान रंग आलाय आणि मस्त कुरकुरीत झालेत. तर मी गॅस बंद करतो. आपली भजी इथे तयार आहे.
इथे मी गॅस बंद केला आहे, पण तेल बऱ्यापैकी गरम आहे. तर ह्या भज्यांबरोबर खाण्यासाठी आपण ह्या मिरच्या तळून घेऊया. या मिरच्या तेलात सोडण्याआधी मी अशा मधनं स्लिट करून घेतल्या आहेत, कारण तेलात सोडल्यावरती त्या फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या लगेच होतात, त्यामुळे गॅस बंद केल्यावरती घालून चालतात. आपल्या मिरच्या पण इथे तयार आहेत, आपण त्या काढून घेऊ. आणि मी एका बाजूला काढणार आहे आणि त्यावरती थोडंसं मीठ बुरबुरवणार आहे. आपली भजी इथे तयार आहेत. आता आपण ती गरमागरम सर्व करूया. आपली गोल भजी इथे तयार आहेत. छान कुरकुरीत झाली आहेत बाहेरनं आणि आतनं सॉफ्ट आहेत मस्त. तुम्ही बघू शकता, अजिबात तेल पेलेलं नाही आहे. आता मी टेस्ट करणार आहे. आवाज ऐकताय तुम्ही? कुरकुरी. तुम्ही पण नक्की करून बघा. मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.